मी करणारच हा ॲटिट्यूड ज्या राशीकडे असतो ना, ती रास म्हणजे मेष रास. प्रचंड उतावळेपणा, प्रचंड इगो आणि प्रचंड रागसुद्धा या राशीकडे असतो. पण त्याचबरोबर धाडसी, एनर्जेटिक आणि लीडरशिप क्वालिटीज ज्यांच्याकडे असतात अशी मेष रास. या मेष राशीसाठी एप्रिल महिना नक्की काय घेऊन आलाय, चला जाणून घेऊया. एकदा काही ठरवलं की कधीही मागे न हटणारी रास म्हणजे मेष रास. हाच त्यांचा मूळ स्वभाव असतो. याच स्वभावाचा त्यांना फायदासुद्धा होतो आणि याच स्वभावाचं त्यांना नुकसानसुद्धा होत असतं. पण एप्रिल महिना मात्र तुमच्यासाठी एक रोलर कोस्टर राईड असेल असं म्हणायला हरकत नाही. कारण एप्रिल महिन्यामध्ये काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज, चांगल्या संधी तुमच्यासमोर येणार आहेत. पण त्याचबरोबर काही नवी आव्हानंसुद्धा तुमची वाट बघतायत. थोडा संयम ठेवलात तर एप्रिल महिना नक्कीच तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला काही ग्रह तुमच्यावर थोडा तणाव वाढवतील. कारण तुमचा थोडा खर्च वाढेल, तुम्हाला थकवा, थोडासा गोंधळ जाणवू शकतो. पण 14 एप्रिलनंतर मात्र तुम्ही पुन्हा एनर्जेटिक आणि कॉन्फिडन्स फील कराल. म्हणजेच काय, उत्साही वाटेल तुम्हाला, आत्मविश्वास तुमचा वाढेल. पहिला अर्धा महिना थोडासा स्ट्रगलचा किंवा ताणाचा असेल आणि दुसरा अर्धा महिना तुम्हाला सक्सेस देणारा असेल, यश देणारा असेल. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर कामाचा लोड वाढणार आहे. पण मगाशी म्हटलं तसं नवीन संधी तुमचं दार ठोठावतील. मेष राशीच्या लोकांनी ज्या 2 गोष्टी पाळायच्यात किंवा ज्या 2 चुका टाळायच्यात त्या म्हणजे रागात बोलणं टाळायचं आहे आणि कुठलाही निर्णय घाईत घ्यायचा नाही आहे. अचानक खर्च तुमचे होणार आहेत, ते कशावर होणार आहेत तर ट्रॅव्हलवर होऊ शकतात, अर्थात प्रवास करावा लागू शकतो. तब्येतीवर सुद्धा तुमचा थोडासा एप्रिल महिन्यामध्ये खर्च होऊ शकतो. त्यामुळे सेव्हिंगकडे महिन्याच्या सुरुवातीपासूनच लक्ष द्यायचं आहे. जे खर्च टाळता येतील ते टाळायचे आहेत. अननेसेसरी शॉपिंग किंवा अनावश्यक गोष्टींची खरेदी ज्याला आपण म्हणतो ती करायची नाही आहे. आणि फार मोठी इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर आईच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. कुटुंबातून तुमच्या कामासाठी तुम्हाला पाठिंबा निश्चितच मिळेल. थोडासा तणाव सुरुवातीच्या काळामध्ये, एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबामध्ये असेल. पण हळूहळू एप्रिल महिना जसा पुढे जाईल तसा तणावसुद्धा कमी होईल. या महिन्यात जे ग्रहमान आहे ते आर्थिक नियोजनासाठी प्रोत्साहन देणारं आहे. फक्त अविचारी खर्च टाळून दीर्घकालीन गुंतवणुकीवर जर तुम्ही थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर तुमची आर्थिक बाजू नक्कीच मजबूत व्हायला मदत होणार आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये शैक्षणिक प्रयत्न आणि कौशल्य वृद्धीसाठी काळ अनुकूल असणार आहे. नवीन विषयांचा अभ्यास करा, आपलं ज्ञान वाढवण्यासाठी कार्यशाळांमध्ये सहभागी व्हा. सर्वोत्तम शैक्षणिक परिणामांसाठी एप्रिल महिना, एप्रिलच्या अखेरीसचा काळ अतिशय उत्तम असणार आहे. अभ्यासात शिस्तबद्ध मात्र राहा. एप्रिल महिन्यामध्ये महत्त्वाच्या तारखा तुमच्यासाठी असणार आहे 15 एप्रिल, 20 एप्रिल आणि 28 एप्रिल. आता 28 एप्रिल बौद्धिक कार्यासाठी उत्तम असेल. 20 एप्रिल हा करिअरमध्ये अनपेक्षित संधीचा लाभ देणारा असेल. 15 एप्रिल तुमच्या प्रेमजीवनासाठी महत्त्वाचा ठरेल. ठाम कृतीद्वारे करिअरमधील प्रगतीचा फायदा घ्या. दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी गुंतवणुकीच्या नवीन संधी शोधा. तुमची क्षितिज विस्तारणाऱ्या आणि नवीन दृष्टिकोन देणाऱ्या शिक्षणाचा लाभ घ्या, अनुभव घ्या. मंडळी, मेष राशीच्या लोकांना 7.5 चालू आहे. पण या 7.5च्या काळामध्ये मेष राशीच्या लोकांनी काय उपाय करायला हवे किंवा 7.5 कसं वागावं, कसं वागू नये हे सांगणारा एक नवीन पॉडकास्ट आपल्या चॅनलवर आलेला आहे. शनी देतो मनी पण कधी, अर्थात शनिदेव पैसे देतात पण कधी आणि कसे, या संदर्भातला तो पॉडकास्ट आहे. ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यांनी त्या पॉडकास्टमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये मेष राशीसाठी 7.5 नक्की कशी जाते, पहिल्या टप्प्यात कशी जाते, दुसऱ्या टप्प्यात कशी जाते, तिसऱ्या टप्प्यात मेष राशीला 7.5 लाभ देते म्हणतात, पण तो कशा प्रकारचा लाभ असतो, मेष राशीच्या लोकांकडनं 7.5 कोणत्या चुका होण्याची शक्यता असते ज्या टाळायला हव्यात, या सगळ्या संदर्भात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो व्हिडिओ नक्की बघा. तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तम मार्गदर्शन करणारा असणार आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.